अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात जोहारवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच कैलासवासी रामदास यशवंत सावंत यांच्या 19व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यानंतर जोहारवाडी सेवा सोसायटीच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले। जोहारवाडी येथील सद्गुरू मंदिर सभा मंडपात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला। जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे यांनी बोलताना पोटनिवडणुकीच्या काळात अक्षयदादा कर्डिले यांना मतदान करणे हीच कर्डिले साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त केले। सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला संधी देण्याचे काम ज्यांच्या माध्यमातून झालं। मी साधा ग्रामपंचायत सदस्य नाही, सोसायटीचा सदस्य नव्हतो किंवा कुठल्याही गणपती मंडळाचा अध्यक्ष सुद्धा नव्हतो। मला थेट जिल्हा परिषद सदस्य त्यांनी करून दाखवली की ताकद या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्याने तुमची ज्याला काम करायची इच्छा आहे त्याला संधी देण्याची जबाबदारी ते घेते। प्रत्येक दिवाळीला आपली खूप मोठी या ठिकाणी हानी होती। या तालुक्याचं नेतृत्व जे तरुणांना संधी देत होतं कैलासवासी राजाभाऊ तेही आपल्यातून निघून गेले, कर्डिले साहेब पण आपल्यातून निघून गेले। जाणाऱ्याला थांबवता येत नाही, पण त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आगामी काळात आपल्याला या भागामध्ये समाजकारण आणि राजकारण उभं करायचे। आपल्या गावातील तरुणांना मोठ्या संख्येने समाजकारणामध्ये आणायचे आणि त्यांच्या विकासाचा वारसा या ठिकाणी आपल्याला जपायचा। हे करत असताना ज्या माणसांनी आयुष्यातील 30 वर्ष सर्वसामान्य समाजासाठी वाहून घेतली, आज आपली सर्वांची एक जबाबदारी की आपण संघटित होऊन अक्षयदादा कर्डिले यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। उद्या पोटनिवडणूक लागणार आहे। पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एक गाव आणि ठराव करून घेतला पाहिजे, कारण या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अक्षयदादाला उमेदवारी दिली तर आपण सर्वांनी त्यांना मतदान करून साहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली या ठिकाणी वाहिली पाहिजे असं मला वाटतं। गावात गटतट असतील, विचाराचे हेवेदावे असतील, समाजकारणामध्ये अंतर पडलेलं असेल, पण ह्या सगळ्या गोष्टी आता या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस पोटनिवडणूक लागेल त्यावेळेस हे बाजूला ठेवून फक्त अक्षयदादा आणि साहेबांना श्रद्धांजली म्हणून एक मत आपल्याला द्यावं लागेल एवढीच विनंती या निमित्ताने करतो। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक कैलासवासी सावंत भाऊसाहेब यांना जाऊन 19 वर्ष झाले। त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मी त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने, जिल्हा परिषद तिसगाव गटाच्या वतीने, मान्य आमदार मोनिकाताई राजळे, कैलासवासी राजीव राजळे मित्रमंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। हरिओम शांती, रामकृष्ण। त्याचप्रमाणे कैलासवासी रामदास यशवंत सावंत यांच्या 19व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। या निमित्ताने सेवा सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र सावंत यांनी आपली भावना व्यक्त केली। आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं शुक्रवारी अल्पशा आजारानं निधन झालं। त्यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन असताना विविध योजना शेतकऱ्यांसाठी, गायींचं कर्ज असेल, खेळतं भांडवल असेल किंवा या राऊरी नगर पाथर्डी मतदारसंघातला विकास असेल तर विशेष करून खांडगाव जोहारवाडी या गावामध्ये सभामंडप असेल, बंधारे असतील, इतर जे कामं आहेत, छोटी मोठी कामं, सर्वसामान्याचा जनता दरबार असेल, इतर प्रत्येक गावातून त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा होता। त्यांच्या या जाण्यानं या जिल्ह्याची आणि या मतदारसंघाची विशेषतः शेतकऱ्यांची फार मोठी हानी, नुकसान न भरून येणारी हानी या ठिकाणी झालेली आहे। तर आम्ही आज जोहारवाडी ग्रामस्थातर्फे शोकसभा आयोजित केली होती। तर मी आमच्या खांडगाव जोहारवाडी ग्रामपंचायतच्या वतीने, सर्व जोहारवाडीमधल्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत। जोहारवाडी विविध कार्यकारी सोसायटीचा आज डिव्हिडंड वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता। आमचं सर्व संचालक मंडळ असेल, आमचं सर्व सभासद असतील, सर्व ज्येष्ठ सभासद असतील, त्यांच्या या सर्व काटकर श्रीच्या कारभारामुळे आज आम्हाला अनेक दिवसानंतर डिव्हिडंड वाटपाचा संधी या ठिकाणी मिळाली। मी गेली 15 वर्षापासून जोहारवाडी विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन म्हणून मी सर्वांच्या सहकार्याने काम करीत आहे।
मला नक्कीच सर्वच सभासदांनी या ठिकाणी मला मदत केलेली आहे. चेअरमन राहण्याचा त्यांनी पाठिंबा दिल्यामुळेच आज हे आम्ही रिबीट वाटप करत आहोत. पुढील भविष्यामध्ये बी अजून काय करता येईल किंवा आमचा थोड्या दिवसामध्ये जोहारवाडी विविध कार्यकारी सोसायटीची गावात एक इमारत झाली पाहिजे असा मानस सर्व संचालक मंडळाचा आणि सभासदाचा आहे. त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने आज खरं तर सर्व आमचे सभासद खुश आहेत, कारण बऱ्याच दिवसानंतर सोसायटी आमची या ठिकाणी डिव्हिडंड वाटप करत आहेत. आमच्या कैलासवासी रामदास यशवंत सावंत भाऊसाहेब यांच्यापासून या सोसायटीचं कामकाज आमचे सर्व सभासद त्यांच्याच नेतृत्वाखाली, आम्ही वडिलांच्या नेतृत्वाखाली जोहारवाडी सोसायटीचा कारभार या ठिकाणी करत आहोत. आणि ते सचिव असल्यामुळं आम्हाला सर्व सोसायटीत काय बारकावे असतात काय हे सर्व माहिती असल्यामुळं या ठिकाणी आम्ही रिबीट वाटप शकलो. इथून पुढच्या काळामध्ये बी चांगलं सभासदाला काय करता येईल किंवा काय योजना देता येईल जिल्हा बँकेच्या माध्यमातून, ते आम्ही त्यासाठी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्फत त्या ठिकाणी आम्ही त्यांनाही सांगणार आहोत की आम्हाला अजून काय काय योजना या सोसायटी मार्फत देता येईल, त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. आज आमच्या कैलासवासी रामदास यशवंत भाऊसाहेब यांचं आज 89 पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्ताने आम्ही सर्व गावकरी या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि सर्व त्यांना पुष्प अर्पण केलं. त्यामुळे सर्वच या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल एका व्हॉट्सअपच्या निरोपद्वारे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि थांबतो. यानंतर जोहारवाडी सेवा सोसायटीच्या वतीने सभासदांना 15% लाभांश वाटप करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, वृद्धेश्वर दूध संघाचे संचालक तुकाराम वांढेकर आणि दत्तात्रय मराठे, चेअरमन मच्छिंद्र सावंत, व्हाईस चेअरमन गयाबाई सावंत, सचिव संतोष अकोलकर, गोरक्षनाथ वांढेकर सर, ज्येष्ठ संचालक नानासाहेब वांढेकर, लालासाहेब सावंत, मधुकर चव्हाण सर, सीताराम सावंत, संतोष सावंत यांच्यासह सेवा संस्थेचे सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.